तर आज मी गेलो होतो ब्लॅक डायमंड सिरीजवर आणि शो तर काय खतरनाकच केला होता, डायरेक्ट टॉपचा शो होता. तर हाय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा मित्र डीजे होता बार्शी. तर आज आपल्याला ऑर्डर होती आपल्या मामाच्या गावाला, म्हणजेच करमाळा तालुका खातगाव नंबर 2 गाव. मग काय मस्त पैकी फ्रेश झालो, आलो की डायरेक्ट लोकेशन पशी. लोकेशन वरती येऊन बघतो तर काय माने लाईटचा ट्रस लावायला चालू होता. आणि हे आहेत माने लाईटचे ओनर, ही छोटे मालक, दोन भाई दोन होता बाई. आणि इकडे सगळी आपली मंडळाची पोरं बसली होती, म्हणजे आपले सगळी भाऊ लोक मामा लोक. तेवढ्यात आला की ब्लॅक घोडा म्हणजे ब्लॅक डायमंड सिरीज इंदापूर. आणि इकडे स्वतः माने सेट आपल्याला काम करताना दिसत होते. मग काय पाठीमागे येऊन बघतो तर काय साऊंडचे ओनर मंगेश शेट माने लाईटचा बोर्ड जोडत होते. आणि पब्लिक आजचं नियोजन आपण सगळं केलं होतं साऊंडचं लाईटच्या टाइम काय विषय हार्ड होता. समोर येऊन बघतो तर काय मंडळाचे अध्यक्ष खजिनदार थांबले होते. मग काय चाललो की सेटअप वरती, सेटअप सगळा तयार झाला होता. चला मला आता देऊ टेस्टिंग. One of the best on earth. Good to set my name. Video with Marcia. शो तर काय खतरनाक दिसत होता. फर्स्ट टाइम आपण करमाळा तालुक्यामध्ये असा शो केला होता. नियोजन आपल्याकडे असलं की डायरेक्ट टॉपचा शो असतो. पब्लिक तर काय खतरनाकच नाचत होतो. One, two, three, jump. Hey, let's go for it, Rada. Hey, hey. Arsa kesini. Tuna korthi. मग काय चला की म्हणलं आता आपण पण आपल्या मामाच्या गावामध्ये एन्जॉय करू. मग काय लास्टच्या गाण्याला आलो की आपण डायरेक्ट मावशींसोबत डान्स करायला. मिरवणूक संपली होती, मी आलो होतो माझ्या आईपाशी म्हणजे मामाच्या मम्मीपाशी. आईन मावशी जेवण करत बसले होते, इकडे बाकीच्या मावशी सगळ्या जेवणाची वाटावत बसल्या होत्या. मग काय 10 वाजल्या साऊंड सगळा बंद केला होता. मग काय दोन्ही माने शेटचा आपल्या मंडळाने केला की सत्कार. मग काय आपला पण केला की आपल्या मंडळाने सत्कार. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.